नमस्कार. स्टेट एक्साइज राज्य उत्पादन शुल्काची ॲड आहे. या महिन्यात ही तिसरी मोठी ॲड आहे. जागा पण चांगल्या आहेत. जागा कशा आहेत, पोस्ट कशा आहेत, यापेक्षा मी म्हणतोय की तुम्ही सगळ्यांनी हा पेपर नक्की द्या. आपण पोस्ट घ्यायची की नाही, कामावर हजर व्हायचं की नाही, ते सगळं नंतर बघू. पेपर नक्की द्या. या आपल्या जर्नीमध्ये, आपल्या प्रिपरेशनमध्ये ना, आपण जर दर संडेला एक पेपर देत राहिलो तर आपण कुठे चुकतोय किंवा आपण कुठे बरोबर येतोय हे आपल्याला कळायला मदत होईल. आणि एक छोटंसं यश आपल्याला एका मोठ्या यशाकडे घेऊन जायची एक मोठी ताकद देईल. त्यामुळं मी सजेस्ट करेन हे सगळ्यांनी फॉर्म नक्की भरा. राज्य उत्पादन शुल्काची ही ॲड आहे. लास्ट डेट 1 डिसेंबर पर्यंतची आहे. परीक्षा साधारण 5 जानेवारी ते 17 जानेवारीच्या दरम्यान असेल 2024 मध्ये. 4 पोस्ट आहेत. लघुलेखक 5 जागा आहेत. लघुटंक लेखक 18 जागा आहेत. जवान राज्य उत्पादन शुल्क 560 पेक्षा जास्त जागा आहेत. जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क 73 जागा आहेत. चपरासी 53 जागा आहेत. 4 आणि ही एक 5वी जागा, अशा 5 टोटल जागा आहेत. मी परत एकदा सांगतोय, पोस्ट कोणत्या आहेत हे बघू नका, फॉर्म भरा. तुम्ही एकदा काहीतरी अचीव करा, नंतर ते भलेही सोडा. त्याचा तुम्हाला प्रिपरेशनमध्ये, तुमच्या कॉन्फिडन्समध्ये खूप फायदा होईल. ॲड आपण डिटेल जाणून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं, 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 या दरम्यान परीक्षेचा कालावधी असेल. आता याच्यात त्यांनी समांतर आरक्षणानुसार जी पदं ठेवलेली आहेत की कुठं कुठं काय काय कोणकोणतं पद जे आहेत ते राखीव असेल. तर यात तुम्ही ज्या कोणत्या प्रवर्गामध्ये आहात, अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, तुम्ही ज्याच्यात कशात असाल ते नीट एकदा चेक करा. ही ॲड नीट बघा आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म टाका. ओके. ही संपूर्ण ॲड आपलं टेलिग्राम चॅनल वरती मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यातनं ही संपूर्ण ॲड पण एकदा बघून घ्या. आता जिल्हास्तरीय सुद्धा त्यांनी टाकून ठेवलं की बाबा रे, चपरासीची जी जागा आहे ती जिल्हास्तरीय जाईल. तर मग तुम्ही ॲड तुमचे जो भरत आहे जिल्हा, त्यानुसार तुम्ही त्याला पोस्ट करा. त्यांनी खाली सांगितलेलं पण आहे, आपण बोलूया त्याच्याबद्दल. आता यात आरक्षणाबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी कोणकोणत्या जागा आहेत त्यानुसार इथे दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते धुळे, सांगली, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सर्व जिल्ह्यांची त्यांनी माहिती दिलेली आहे. ओके. आता इथे त्यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या म्हणजे तुमचे संपूर्ण कागदपत्र तिथं रेडी ठेवाच, वादच नाही काय त्याच्याबद्दल. नॉन क्रिमिनल तुमचं अद्ययावत पाहिजे, म्हणजे आत्ताच्या डेटचं पाहिजे. आरक्षणाबद्दलची त्यांनी सगळीच्या सगळी माहिती दिलेली आहे. दिव्यांग, अनाथ आरक्षण, माजी सैनिक, आवश्यक कागदपत्र. लक्षात घ्या, तुमच्याकडे जर ही सगळी कागदपत्र आत्ता असतील तर ती आत्ता अटॅच करा. तुम्ही आत्ता जे काही डॉक्युमेंट्स अटॅच कराल त्या बेसिसवरतीच तुमची जी परीक्षा आहे त्या एक्झामला तुम्हाला अपियर करता येईल. एक्झाम झाल्यानंतर तुम्ही म्हणाल माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, तर ते चालत नाही. पगार चांगला आहे याच्यासाठीचा. तुम्ही बघा, ते हे 7व्या वेतन आयोगमध्ये S15ला लघुलेखकाचा पगार येतो 41,800 ते 1,32,300. त्या खालोखाल S8ला लघुटंक लेखक 25,500 ते 81,100. पुढे जवान, वाहन चालक आणि चपरासी असा पगारात दिलेला आहे. वयोमर्यादा तुम्ही सगळेजण त्याला एलिजिबलच असाल, कारण 45 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकतात. त्यामुळे उगाच त्याच्यात मी माझा वेळ वाया घालवत नाही. वयोमर्यादा त्याचा जो थ्रेशोल्ड आहे तो 30/4/23 पर्यंत त्यांनी ठेवलेला आहे. आता शैक्षणिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा काय म्हटलेलं आहे. लघुलेखक याच्यासाठी इथे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र SSC, गती 100 शब्द प्रति मिनिट, मराठी 30, इंग्लिश 40. लघुटंक लेखक परत एकदा इथे 80 SSC पाहिजे, मराठी 30, इंग्लिश 40 पाहिजे. जवान परत एकदा फक्त तुम्ही SSC उत्तीर्ण पाहिजे. वाहन चालक 7वी उत्तीर्ण पाहिजे फक्त, आणि तुमच्याकडे वाहन चालकाचा परवाना असला पाहिजे, लायसन्स असलं पाहिजे. हलकं 4 चाकी वाहन
तुम्हाला चालवता आलं पाहिजे, त्याचं तुमच्याकडे लायसन्स पाहिजे. चपरासी परत एकदा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण तुम्ही पाहिजे. दॅट्स इट. म्हणजे कोणीही फॉर्म भरू शकतंय, कोणीही. असं काहीतरी एकदम स्पेसिफिक त्यांनी दिलेलं नाही आहे याच्यामध्ये. फॉर्म टाका नक्की. शारीरिक पात्रता, आता ऑफकोर्स जवान पदांसाठी जर तुम्ही जाणार असाल इथे, किंवा वाहन चालक पदासाठी जाणार असाल तुम्ही इथे, तर पुरुषांना त्यांची हाईट जी आहे ती 165, महिलांना 160. त्याच्यानंतर छाती 79, फुगवल्यानंतर 5 जास्त. वजन इथे लागू नाहीये. महिलांसाठी मात्र वजन क्रायटेरियामध्ये 50 किलोच वजन जे आहे ते पाहिजे. आता ह्याच्यासाठी तुमची जी शारीरिक पात्रता आहे ती तिथे ती लोक चेक करणार आहेत. त्यामुळे ती तसली तशी असलीच पाहिजे तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरतात त्या दिवशी. दोस्तांनो, अभ्यासक्रम बघायला जाल ना तर काही असं एकदम जगाच्या बाहेरचं काहीच नाही. सगळ्या पदांसाठी गोष्टी सेम आहेत. बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश. बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश. बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश. संपला विषय. वेगळं काहीच नाहीये. प्रश्नपत्रिका पण तुम्ही नीट बघायला जाल ना तर क्वेश्चन पेपर सुद्धा आहे ना सगळ्यांची ऑलमोस्ट त्या पद्धतीमध्येच आहेत. फक्त आता बाबारे जर तुम्ही इथे बघाल तर लघुलेखकासाठी जरा थोडा दर्जा मोठा असेल. ऑफकोर्स चपरासीसाठीचा दर्जा जो आहे तो जरा कमी असेल. सगळीकडे MCQ टाईप आहे. इथे चपरासीसाठीचा जो पेपर आहे तो 2 तासांसाठीच आहे. MCQच आहे, सगळीकडेच MCQ आहे. काय काय विचारणार आहे ते पण त्यांनी देऊन ठेवलेलं आहे. बुद्धिमापनासाठी तुम्हाला अचूक आणि लवकर विचार करता आला पाहिजे. सामान्य ज्ञान, भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान आणि इथं परत एकदा चालू घडामोडींवरती तुमचं विशेष ज्ञान पाहिजे. मराठी, इंग्लिश जे आपण सेम सिलेबसचा अभ्यास करतोय तेच आहे, त्याच्या बाहेरचं काहीच नाहीये. आता परीक्षेचे टप्पे पण त्यांनी सांगितलेले आहेत आपल्याला. पहिल्यांदा जवान पदासाठी लेखी परीक्षा होईल, मग शारीरिक चाचणी होईल. वाहन चालकासाठी आधी लेखी परीक्षा, शारीरिक परीक्षा आणि नंतर मग क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे. तुम्हाला बाबारे जड वाहन, हलके वाहन चालवता येत आहे का ते पाहिलं जाणार आहे. चपरासीसाठी फक्त लेखी परीक्षा असेल. लघुलेखक आणि लघुटंक लेखकासाठी आधी लेखी परीक्षा आणि मग नंतर कौशल्य चाचणी होणार आहे. सो ही या पद्धतीमध्ये परीक्षेचे जे टप्पे आहेत ते असणार आहेत. आता जवान पदासाठी इथे तुम्हाला एक फिजिकल टेस्ट सुद्धा सांगण्यात आलेली आहे. तर संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी ती होईल. यासाठी आता पुरुष उमेदवारांना 1.5 किलोमीटर धावायचं आहे. त्याच्यानंतर 100 मीटर धावायचं स्प्रिंट आणि मग गोळाफेक आहे. सेम महिला उमेदवारांसाठी सुद्धा गोष्टी अप्लाय होते. तर इथे आता त्यांनी निगेटिव्ह गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत आधी की बाबा रे, प्रत्येक चुकीच्या प्रश्नांसाठी आम्ही 1/4 म्हणजे आम्ही 25% तुमचे पैसे, तुमचे मार्क जे आहेत ते आम्ही कापू, असं त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. शिवाय जर तुमची पूर्ण जी गोळा बेरीज आहे ती अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच घेतली जाईल. नेक्स्ट, निवड प्रक्रिया. किमान 45% गुण हे असलेच पाहिजेत. आधी ज्या सर्व सरळ सेवा झाल्यात त्यांच्यामध्ये गोष्टी अप्लाय होतील त्याच. कौशल्यविषयक चाचणी पडताळणीनंतरच फायनल जे काही तुमची यादी आहे ती दिली जाणार आहे. जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदांकरता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% लेखी गुण घेऊन उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पदांची संख्या 1/10 या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवाराला शारीरिक पात्रता पडताळणी शारीरिक चाचणीला पात्र ठरवलं जाईल. एक पद आहे, आम्ही शारीरिक चाचणीसाठी 10 लोकांना बोलवू असं ते सांगतात. ठीक आहे. आता त्यासाठी बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं नमूद केलेल्या आहेत. नेक्स्ट, चपरासी हे जिल्हास्तरीय संवर्ग आहे. त्यामुळं जरी सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावर एकत्रित राबवली जात असली तरी सदर संवर्गाची निवड यादी तयार करत असताना त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येईल. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवाराला मिळालेले गुण त्यानं अर्ज केलेल्या जिल्ह्यांकरताच विचारार्थ घेतले जातील.
त्याचा अन्य जिल्ह्यात निवड प्रक्रियेशी संबंध असणार नाही. तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरतात त्याच डिस्ट्रिक्ट करता तुम्ही लिमिटेड असाल. शिवाय यांनी सांगितलं की आम्ही एक वेटिंग लिस्ट पण आणू. सर्व प्रक्रिया TCS घेणार आहे. हे सर्वच्या सर्व कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे. SSC, त्याची PDF, वयाचा पुरावा, 10वीचं मार्कशीट आणि 10वीचं सर्टिफिकेट, तुमचे जे काही ग्रॅज्युएशन अँड ऑलचे सर्टिफिकेट असतील ते, सामाजिकदृष्ट्या मागास असेल त्याचा सर्टिफिकेट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असाल त्याच्यातलं सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर दिव्यांगांनी त्यांचं सर्टिफिकेट आणायचं आहे, माजी सैनिक असाल त्यांचा पुरावा आणायचा आहे, आरक्षण खेळाडूंचा असेल तर ते सर्टिफिकेट आणायचं आहे, अनाथ असल्याचा पुरावा, बाकी जे काही कागदपत्र आहेत ते इथे सांगितलेले कागदपत्र तुमच्याकडे असलेच पाहिजे. नेक्स्ट, बाकी पण कागदपत्र त्यांनी सांगितलेले आहेत. तुम्हाला याच्याबद्दल ज्ञान असेलच, मी उगाचच त्याच्यात जास्त वेळ वाया घालवत नाही. ही वेबसाईट आहे stateexcise.maharashtra.gov.in. त्यावरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे. तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्राची निवड पण करायची आहे. जिल्हा परीक्षा केंद्र बदलाबाबतची कोणतीही विनंती ती लोक घेणार नाहीयेत. एकदा जे केंद्र निवडलं तेच तुमचं असेल. समजा तुम्ही केंद्र द्यायला विसरलात तर ते जवळचा केंद्राचा जिल्हा किंवा तुमचा जिल्हा जे काही अवेलेबल ऑप्शन्स आहेत ते देतील. ॲज आय टोल्ड यू की 17 नोव्हेंबर, आज 16 तारीख आहे, मी ही ॲड बनवतोय. उद्या 17 ॲड सुरू होईल. 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकाल. 1 डिसेंबरपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पण करायचं आहे. संकेतस्थळ आपण आधीच बघितलं. साधारणतः त्याच्यासाठीचं परीक्षा शुल्क हे इतकं असणार आहे. नेक्स्ट, परीक्षा शुल्क रिफंडेबल नाही. त्यांनी हा एक नंबर पण तुम्हाला देऊन ठेवलेला आहे. इन केस ऑफ इमर्जन्सी तुम्ही हा नंबर वापरून त्यांच्याशी संपर्क करू शकता आहात. बाकी त्यांनी सेवा शर्ती अँड ऑल दिलेल्या आहेत. अनअकॅडमीवरती आपण स्टेट एक्साईजसाठीची नवीन बॅच इंट्रोड्यूस लवकरच करतोय. स्टे ट्यून. माझं जे टेलिग्राम चॅनल आहे सौरभ सोनवणे MPSC, ते जॉईन करून घ्या. याची संपूर्ण PDF या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून ठेवतोय, ती पण एकदा बघून घ्या. शिवाय रोज संध्याकाळी अनअकॅडमीवरती माझे फ्री क्लासेस असतात. ट्राय करा ते अटेंड करायला. 8:15 आणि 9:30 हे त्याचे टायमिंग्स आहेत. त्यांना पण अटेंड करायला प्रयत्न करा. शिवाय यूट्यूबवरती सुद्धा आपले क्लासेस येतात आहेत, ते सुद्धा बघण्याचा नक्की प्रयत्न करा. बाकी या जाहिरातीविषयी जर तुम्हाला काही अजून एक्स्ट्रा माहिती हवी असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सर्वांनी फॉर्म नक्की मात्र भरा आणि तुमचे जे भाऊ बहीण जे या क्वालिफिकेशन्समध्ये बसतात आहेत, ज्यांना कुठं ना कुठंतरी फॉर्म भरण्याची इच्छा आहे, त्यांना सुद्धा हा फॉर्म नक्की पाठवा आणि फॉर्म भरायला नक्की सगळ्यांना लावा. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. काळजी घ्या सगळ्यांनी. जय हिंद, जय महाराष्ट्र.